विचारला ऍक्च्युली. खरं तर असं होतं की आपले जे आई बाबा असतात ना, त्या आई बाबांनी खूप कष्टाने इथपर्यंत आलेले असतात. तुमच्यापैकी पण काही जणांचे आई बाबा कदाचित शिकलेले नसणार आहेत, पण त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला इंग्लिश मिडियमला किंवा तिला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून ते खूप जास्त प्रयत्न करत असतात की जे आम्हाला मिळालेलं नाही ना ते आमच्या मुलांना मिळालं पाहिजे. बरोबर आहे. पण मुलांचे किंवा मुलींचे इतके नखरे असतात की आई माझा पेपर आहे, आई माझी परीक्षा आहे, मग मला हे खायला हवंय, घरात खूप डिस्टर्बन्स आहे, बाहेर खूप आवाज आहे, बाहेर खूप गोंधळ आहे, दादा मस्ती करतोय किंवा छोटं बाळ घरात असेल तर ते मस्ती करतोय, त्यामुळे मला खूप डिस्टर्ब होत आहे. तर ही सगळी कारणं असतात. एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखाद्या गोष्टीची भूक असते, एखादी गोष्ट जेव्हा हवी असते आणि ती मिळवायचीच असते. तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केलेला असेल, तुम्ही त्यांचं बालपण आणि त्यांचं शिक्षण त्यांनी कसं घेतलेलं आहे. एक वडापाव, अर्धी चतकोर भाकरी खाऊन ग्रंथालयामध्ये 24 तासांपैकी 23 तास थांबून त्यांनी अभ्यास केलेला होता. त्याच्यामुळे त्यांच्या नावाच्या पुढे अनेक डिग्र्या आहेत आणि आज आपण त्यांना महामानव म्हणून ओळखतो. आज ते जाऊन अनेक वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा ते आपले प्रेरणा स्रोत आहेत. त्यावेळी त्यांना अशी जर कारणं असते की मला लाईटच नाही, त्यांनी दिव्यामध्ये काम केलं, दिव्यामध्ये अभ्यासाचं काम केलेलं, जे की रोडचे दिवे होते. अशी जर कारणं असतील ना तर आपलं कुठलंच काम पूर्ण होत नाही. त्यामुळे कारणं किंवा जे बॅरियर्स आहेत, जे अडथळे आहेत, ते अडथळे प्रत्येकालाच येणार आहेत, पण ते अडथळे मात करून जी व्यक्ती त्या आपल्या जो ड्रीम आहे किंवा आपलं जे एम आहे ते एम जेव्हा साध्य करते ना त्याचं सॅटिस्फॅक्शन खूप छान असतं. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की तुम्हाला कुठलीही जरी अडचण आली तर त्याच्याकडे निग्लेक्ट करणं. जेव्हा आपण म्हणतो ना की माझा शरीराचा एक पार्ट दुखत असेल, साधं एक बोट जरी दुखत असेल आणि आपण त्याला खूप पॅम्पर केलं किंवा आपलं सगळं लक्ष जर त्या बोटाकडे गेलं ना तर आपलं पूर्ण शरीर दुखायला लागतं की मला खूप जास्त त्रास होतात. पण त्याच्याकडे जर आपण निग्लेक्ट केलं, त्याला दुर्लक्ष केलं तर कदाचित ते बॅरियर कमी होतं. मग आजूबाजूचा गोंधळ गोंगाट, तू जसं म्हटलं की तुम्हाला खूप अडचणी आल्या असतील. मी जसं सांगितलं की माझं लग्न 12वी झालंय, 12वी झाल्यानंतर फर्स्ट इयरची परीक्षा सुद्धा मी लग्नाच्या 4थ्या दिवशी दिलेली आहे. मी कौतुक म्हणून सांगत नाही. 16 एप्रिल 2000ला माझं लग्न झालंय, 19 एप्रिलला मी माझा पहिला पेपर दिलेला होता. अर्थात माझा नवरा माझ्या सोबत होता, त्याचा पण माझ्या शिक्षणामध्ये खूप जास्त रोल आहे. एमफिल करत असताना पण तो बिचारा माझ्या सोबत येत होता. त्यामुळे ऑब्व्हियसली की सगळ्यांचं जे काय म्हणतात सहाय्य किंवा त्यांचं जे आपल्याला मदत आहे ती खूप जास्त महत्त्वाची ठरते. म्हणून मग मला पण अडचणी आल्या नाहीत का? मला पण खूप अडचणी आल्या. मला लहान मुलाला सांभाळून लहान मुलाला मी फीडिंग करत असताना माझी MA ची एक्झाम दिलेली मॅम. माझं BGS कॉलेज माझ्या घराच्या अगदी, माझं घर जे आहे वाघोलीचं, जो नगर रोड आहे, नगर रोडच्या डाव्या बाजूला माझं घर होतं, उजव्या बाजूला भारतीय जैन संघटनेचं कॉलेज होतं. आणि त्यावेळी मी खूप चांगल्या श्रीमंत कुटुंबातील मुलगी. माझ्या वडिलांना मी म्हटलं होतं मला सेंट मिराजला जायचं आहे. भारतीय जैन संघटना ही लातूर आणि किल्लारी या ठिकाणी भूकंप झालेल्या मुलांसाठीची शाळा होती. माझे बाबा सरपंच आणि पॉलिटिकल क्षेत्रामध्ये खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व. त्यामुळे त्यांनी सांगितलं, मी जेव्हा गावातल्या लोकांना सांगतो की माझ्या गावामध्ये एवढ्या चांगल्या शाळा आहेत, त्यावेळी तू पुण्यात जाऊन शिक्षण घ्यायचं नाही, तू गावातच शिक्षण घ्यायचं. माझं शालेय शिक्षण सुद्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाळेत, शालेय शिक्षण सातव हायस्कूलमध्ये आणि कॉलेज माझं BGS मध्ये झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा मी BGSला जायची तेव्हा घराच्या पलीकडेच BGS होतं. MA ची एक्झाम मी माझ्या मुलाला तिथे टेरेसमध्ये ठेवायची. माझी आई आणि माझी आजी लिटरली मला सांगताना आज फील होतं की त्यांनी केवढे माझ्यासाठी कष्ट घेतलेत. MA च्या एक्झामच्या वेळी ते वाट पाहायचे की अगं बाळ तुझं सारखं रडतोय, किती वेळ जातो, आईसाठी वाट पाहतोय. मी माझी एक्झाम देऊन येऊन नंतर त्याला फीडिंग करायची. सो खूप बॅरियर्स असतात, पण जर आपण ठरवलं ना की मला हे करायचंय तर आपण डेफिनेटली ते अचीव्ह करू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला इतक्या जणांचे उदाहरणं आहेत, आपल्याला इतका मोठा इतिहास आहे. अगदी आपले स्वराज्याचे जे रक्षक आहेत, आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांना घडवणाऱ्या जिजाऊ असतील, APJ अब्दुल कलाम असतील, अहिल्याबाई असतील, आपल्याला N नंबर ऑफ लोक आहेत की ज्यांचे ड्रीम्स किंवा त्यांनी केलेलं कार्य हे आपल्याला खूप जास्त स्फूर्तिदायी
प्रेरणादायी असं होणार आहे. ते फक्त अभ्यासाचं पुरतं वाचू नका, तर त्यांच्या प्रत्येकाकडे जे गुण आहेत ते गुण घ्या. त्यांनी जर असं सांगितलं असतं की मला खूप जास्त अडचणी आहेत, तर ते लोकांच्या अडचणी सोडवू शकले नसते. त्यामुळे डेफिनेटली अडचणी येतात, बॅरियर्स येतात, पण ते बॅरियर्स दूर करणं हे आपल्याच हातात असतं. आपल्या अडचणींना किती अंजरायचं, गोंजरायचं आणि किती बाजूला ठेवायचं हे आपल्या हातात असतं. जशी काही हिस्ट्री सगळ्यांना माहिती झाली असं वाटायला लागलंय. ज्यावेळी मी ग्रँटेडला जॉब करत होती आणि मला माझ्या दोनही मुलांमध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. त्यावेळी असं झालेलं की पहिला मुलगा झाला आणि नंतर माझं एज्युकेशन चालूच होतं. सो माझं असं होतं की मला आता एज्युकेशन माझं कम्प्लीट करायचं, बस जगाला दाखवायला, लोकांना दाखवायला एक मुलगा आहे. सो पण जो समाज होता की मुलगा हा वंशाचा दिवा, पण मुलगी तर 2 घरची पंथी असते ना, दोन्ही घरी ती एवढ्या ज्योती लावते. त्यामुळे मला खूप असं होतं की मला मुलगी हवी. दुर्दैवाने मला दुसरा पण मुलगाच झालेला होता. दुसरा मुलगा जेव्हा झाला त्यावेळी मी असं ठरवलं होतं की त्याला घेऊन मी डे केअरला ठेवायची आणि मग मी कॉलेजला जायची. पण माझ्या सासूबाईंनी मला असं सांगितलं की गरज नाही आहे तुला जॉब करण्याची. जो की माझा परमनंट जॉब होता, 5,000वरनं मी जॉब करत होते, तेव्हा मला त्या 5,000ची पण गरज नव्हती. आणि जेव्हा मी परमनंट झाली त्यावेळी माझा 50,000 पगार होता. पण मग घरच्यांना असं म्हणलं होतं की मुलांची आवड होतीये, तुला पण खूप त्रास होतोय आणि आता तू सोडून दे. एक स्टेज नक्की आली होती की बस आता मला, मी जरी शिकली असेल, जरी सगळ्या गोष्टी केल्या असतील, तर मी आता एक पाऊल मागे येईल, नक्कीच मागे येईल. पण त्यावेळी समहाऊ मला असं झालेलं की नाही, जर मी इतकं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, एवढ्या काबाड कष्टाने मिळवलेला आहे, मला कुठलीही डिग्री किंवा माझा कुठलाही जॉब कोणाच्याही वशिल्याने झालेला नाही. माझ्या बाबांचं मी कुठेही नाव लावलेलं नव्हतं. मी ज्या ठिकाणी कळालेलं की हे माझे बाबा आहेत त्यावेळी मला अडचणच आली, मला कधीच फायदा नाही झाला. त्यामुळे माझ्या बाबांचं नाव मी सुरुवातीपासून लावलं नव्हतं. माझं आडनाव आणि माहेरचं आडनाव वेगळं, मी सासरकडच्याच आडनावाने सगळं शिक्षण कंप्लीट केलेलं होतं. पण माझ्या आजूबाजूचे जे माझे मित्र होते, ज्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांचा सपोर्ट, माझ्या सहकाऱ्यांचा सपोर्ट त्यावेळी मला खूप जास्त प्रेरणादायी ठरला. त्या बाबतीत पण मी सांगेन की मित्रमैत्रिणी असे करा की आपल्या दुःखात आपल्या बरोबर असतील, आपल्या सुखात किंवा तुमच्या प्रॉब्लेममध्ये ते तुमच्याकडे पाहून हसणार नाही. आणि तू जर कुठे चुकत असशील, तुम्ही जर कुठे चुकत असाल, तर तुमच्या चुका ते स्पष्टपणे दाखवतील. तेच तुमचे खरे मित्र असतात. अदरवाईज काही असे असतात की हा चल जातोय ना, बघूया प्रॉब्लेमच होणार आहे, आणि त्याला प्रॉब्लेम मध्ये टाकणारे जर मित्र असतील तर ते तुमचे कधीच खरे मित्र असत नाही. त्यामुळे खरे मित्र, खरे मैत्रिणी नक्की ओळखा. तुमचा जो वयोगट आहे तो वयोगट इतका डेंजर झोनवाला आहे असं मी म्हणेन. ॲडोलसन्स पिरियड आहे आणि समहाऊ एक विरुद्ध लिंगी आकर्षण या वयामध्ये चालू होतं. थोडंसं मुलांमध्ये एक डॅशिंगपणा जो म्हणतो तो येतो आणि मग आपण कुठेतरी मी काहीतरी वेगळं आहे हे दाखवण्यासाठी आपण चुकीच्या गोष्टी करून जातो. आणि या चुकीच्या गोष्टी करत असताना जर तुमचा मित्र आणि मैत्रीण जर तुम्हाला तिथे पाठीशी घालत असेल तर तो तुमचा खरा मित्र किंवा मैत्रीण नाही. त्यावेळी माझ्या मित्रमैत्रिणींनी मला सपोर्ट केला की सारिका, तू इथपर्यंत आलेली आहे, गिव्ह करू नकोस. तुझा मुलगा 2 वर्षांनी मोठा होईल, 2 वर्षानंतर तुझ्या पुढे खूप मोठं भवितव्य आहे, तेव्हा तू काय करणार आहे? आपले आई बाबा आणि बेसिकली आपली आई आपल्यासाठी सॅक्रिफाईस करत असते. आणि हीच मुलं जेव्हा त्यांच्या पंखांमध्ये बळ येतं त्यावेळी आपल्या आई बाबांना एकटं सोडून ते मोठी उडी मारायला कुठेतरी गेलेले असतात. ते जातात, त्यांनी जायला पण पाहिजे, पण त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस केलेल्या लोकांना त्यांनी विसरता कामा नये. त्यामुळे गिव्हअप न करता तुम्ही तुमच्या जर डिसिजनवरती फर्म राहिला, कुठेतरी असं वाटतं की नाही आता बस, आता मला नाही करायचं काही, असं एक स्टेज डेफिनेटली प्रत्येकाच्या आयुष्यात येते. पण ती एक फ्रेज असते, तो एक काही काळ असतो. तो काळ गेल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगला काळ येणारच आहे. सो पेशन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही कामली, कूलली आणि पेशंटली त्याच्यावरती थोडंसं विचार मंथन करणं गरजेचं आहे.